हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल. मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्षाच ब्लॉग. तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे आज. तर फायनली आता आमचा जाण्याचा दिवस जवळ येतोय. म्हणजे का जाण्याचा दिवस म्हणते मी ते तुम्हाला सांगते. तर आता आम्ही ही घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होतोय. तर आम्ही नेमकं कुठे शिफ्ट होतोय, सिटी चेंज करतोय का घर चेंज करतोय, हे तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये डिटेल कळेलच. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग संपूर्ण बघावा लागेल. तर ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू समजतील. तर आता आहे ना, जाण्यासाठी आता मग हळूहळू पॅकिंगला सुरुवात करायची. आता जाण्याचे दिवस जवळ आले म्हणून मग भरपूर सारा सामान असल्यामुळे ना आजपासून मला पॅकिंग करायची आहे. थोडीफार मी काल केलेली होती, तर आज पण मला पॅकिंग करायची आहे. तर पॅकिंग करते आणि काय काय पॅकिंग करते, कशी करते ते तुम्हाला दिसेलच आता व्हिडिओमध्ये. तर बघत राहा व्हिडिओ. आणि आम्ही कुठे शिफ्ट होतो, काय शिफ्ट होतो, सिटी चेंज करतो, काय सुद्धा तुम्हाला कळेल. तर सामानाची शिफ्टिंग म्हटलं म्हणजे ना, तर सगळ्याच गोष्टी आपल्या घरातून आपल्याला सगळ्या व्यवस्थित अशा पॅक करून न्याव्या लागतात, जेणेकरून मग त्यांची तोडफोड होऊ नये आणि त्या व्यवस्थित अशा आपल्याला नंतर पण यूज करता यावा, यासाठी ही काळजी असते. तर आज होता शनिवार, यांना होती सुट्टी. तर मग यांनी ना आज बाथरूममध्ये जेवढे एक्झॉस्ट फॅन लावलेले होते, म्हणजे दोघं बाथरूममध्ये 2 एक्झॉस्ट फॅन लावलेले होते. तर आज ते बोलले की हे सगळे मी आज काढून घेतो, जेणेकरून मग एक एक दिवस जे जे कामं होतील तेवढेच पटापट झाले, म्हणजे आपल्याला बाकी दुसऱ्या कामांना सुद्धा वेळ देता येतो. तर बघा, यांनी फॅन काढून घेतला, एक्झॉस्ट फॅन. म्हणजे हा फॅन ना आम्ही आता त्या घरी जिकडे शिफ्ट होणार आहोत तर तिकडे सुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर मग मास्टर बेडरूमचा सुद्धा एक्झॉस्ट फॅन होता, तो सुद्धा काढून घेतला. आणि त्यानंतर मग हा सुद्धा फॅन आम्ही तिकडेच यूज करणार आहोत. तर हे छोटी मोठी सगळी कामं आम्हाला जेवढी होणार होती तेवढी आजच्या दिवसात करून घ्यायची होती. तर मग हे सगळे कामं करत असताना आहे ना, मग आम्हाला आज AC सुद्धा अनइन्स्टॉल करून तिकडे नवीन घरी इन्स्टॉल करायचा होता. तर इथे यांचा एक्झॉस्ट फॅन वगैरे काढून झालं आणि त्यानंतर मग AC वाल्याला सुद्धा आज आम्ही बोलवलेलं होतं. तो सुद्धा येणार होता AC अनइन्स्टॉल करण्यासाठी. तर प्रत्येक गोष्ट आहे ना, काढणं ही खूप सोपं असतं, पण त्याला व्यवस्थित असं छान मेंटेन ठेवणं तितकंच कठीण असतं. तर आता हे सगळे एक्झॉस्ट फॅन काढलेले होते. त्यानंतर आहे ना, आमच्याकडे एक रॅपिंग रोल आम्ही आणलेला होता. तर ह्या ज्या छोट्या मोठ्या इलेक्ट्रिसिटीच्या वस्तू असतात इलेक्ट्रिकलच्या, तर त्या छान अशा व्यवस्थित रॅप केल्या ना, तर म्हणजे मग त्या तुटफूट होण्याची शक्यता खूप कमी असते. तर तुटफुटायचे चान्सेस कमी असल्यामुळे तसं व्यवस्थित छान असं त्यांनी पॅकिंग करून घेतलं सगळ्या दोघी एक्झॉस्ट फॅनला. आणि त्यानंतर मग व्यवस्थित असं आम्ही यांना बॉक्समध्ये छान असं पॅक करून घेणार आहोत. आणि आता मग हे छान असे हे पॅक झाले. त्यानंतर AC अनइन्स्टॉल करण्यासाठी 2 माणसंसुद्धा आले होते. तर दोघंही इथे AC अनइन्स्टॉल करत होते. आणि एक माणूस खाली उतरला होता आणि हा एकीकडनं सगळं ते पाईप वगैरे सगळं काढत होता. तर आज आहे ना, आम्हाला हा AC अनइन्स्टॉल करून दुसरीकडे सुद्धा इन्स्टॉल करायचा होता. तर इकडे काम चालू होतं त्यांचं. त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे केलेली होती सकाळीच. तर आज स्वयंपाक करायला सुरुवात केली. म्हटलं पटकन जेवढा स्वयंपाक होईल, तिकडे पण मला जायचं होतं ना, जिकडे आमची शिफ्टिंग होणार होती तिकडे. तर इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे माझी. तर आज सॅटर्डे होता. छान असं हेअर वॉश वगैरे करून घेतला होता मी. आणि आज मस्त येल्लो कलरच्या बटाट्यांची भाजी, मुलांना आवडते ती, आणि कुरडईची भाजी, असा आज माझा स्वयंपाकाचा बेत होता. तर तेवढंच करायचं होतं मला. त्यानंतर मग म्हटलं गाजरचा हलवा वगैरे यांना सुट्टी होती, म्हणून ते सुद्धा करायचं ठरवलं होतं मी. तरी ते सगळं स्वयंपाकाचं प्रिपरेशन करून घेते आणि त्यानंतर छान असा मस्त स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे करून मग मला तिकडे सुद्धा जायचं होतं. तर चला मग आता मी स्वयंपाक करते, तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओला. तर बटाट्याची भाजी ना आमच्याकडे आरुविरूला फक्त बिना कांद्याचीच आवडते. तर म्हणजे त्यात फक्त तेल वगैरे टाकून मी फक्त मिरची, लसूण, अद्रक टाकते आणि बटाटे हळदीत मस्त छान असं त्यांना फ्राय करून घेते. अशा पद्धतीची बटाट्याची भाजी आरुविरू खाता. आणि कांदा कुरडईची भाजी मला आणि यांनासुद्धा खूप जास्त आवडते. तर आज तीच करायची होती. म्हणजे छान असं भाज्या पण सगळ्या संपलेल्या होत्या. तर शिफ्टिंगमुळे ना मला भाजी आणायलासुद्धा वेळ मिळत नव्हता. तर जेवढं घरात पॉसिबल होतं अवेलेबल, तेवढं सगळं करण्याचा प्रयत्न चालू होता. त्याच्यातच सगळी ॲडजस्टमेंट. तर आता इथे छान असा मस्त स्वयंपाक वगैरे करते. त्यानंतर मग मला कपडे वगैरे सुद्धा वॉश करायचे राहिलेले होते, तर ते सुद्धा करायचं होतं. तर आज आहे ना, भरपूर सारी कामं होती दिवसभरातले, म्हणजे दिवस कमी पडणार एवढी सगळी कामांची लिस्ट होती आज. तर म्हटलं चला जितके पॉसिबल होतील तेवढं सगळं करूया आपण. आणि त्यानंतर मग तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच आम्ही पुढे काय काय करतो ते. तर कंटिन्यू राहा व्हिडिओला.
तर बघा छान अशा इथे दोघी भाज्या माझ्या रेडी झालेल्या आहे, येलो कलरच्या बटाट्याची भाजी आणि कांदा कुरडईची भाजी. त्यानंतर छान असा गाजरचा हलवासुद्धा केलेला होता आणि आता मस्त जेवण करू आणि जेवण करून झाल्यानंतर मला एके ठिकाणी जायचं आहे. आरवच्या स्कूलमध्ये आज पीटीआय होती, तर पीटीआय वगैरे करून आणि मग दुपारून ना मला हे सगळं पॅकिंग करायची होती. तर वॉर्डरोब पॅकिंग करायला सुरुवात केली मी. तर सगळ्यात आधी आरवीरूचं वॉर्डरोब घेतलं पॅकिंग करण्यासाठी. तर वरच्या कप्प्यामध्ये ना त्यांचे बाकी टॉईज, बाकी नंतर मग त्यांच्या फाईल्स वगैरे होते, बाकीच्या अननेसेसरी डेकोरेशनच्या गोष्टी होत्या, त्या सुद्धा मी तिकडे ठेवलेल्या होत्या. तर मग म्हटलं चला आता एक एक करून सगळ्या गोष्टी पॅकिंग करायला सुरुवात करते, म्हणजे मग आपलं वेळेत पॅकिंग पूर्ण होईल. तर इतका सगळा सामान असल्यामुळे ना रोज सगळे घरातली कामं करून एवढी सगळी पॅकिंग करायची होती मला. तर मग इथे आता मी ह्या वॉर्डरोबची पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर नाही म्हटलं म्हणजे ना बराचसा आपला अनवॉन्टेड पसारा आपल्या घरात असतो. तर आता आहे ना मला जाताना बाकी ज्या गोष्टी लागणाऱ्या होत्या तेवढ्याच मी घेऊन जाणार होती आणि बाकीच्या ज्या न लागणाऱ्या वस्तू ना इथेच टाकून जाणार होती. तर बराचशा पसारा काढला होता मी. मुलांचे कार्डबोर्ड शीट पेपर वगैरे सगळं होतं इथे. तर म्हटलं आता हे सगळं एका गोणीत व्यवस्थित असं पॅक करून घेते आणि ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच फक्त ठेवायच्या होत्या आणि बाकीच्या मी सगळ्या टाकून देणार होती. छान असं एक बॅग घेतली होती आणि बॅगेमध्ये ना दोघी कपाटांचं सगळं सामान काढलेलं होतं. तर सगळ्या ज्या ज्या गोष्टी मला लागणार नव्हत्या त्या मी म्हणजे ज्या न लागणाऱ्या गोष्टी आणि लागणाऱ्या रोजच्या वापरात लागणाऱ्या गोष्टी अशी दोघं सॉर्टच केलं होतं सामान. तर आता ज्या गोष्टी लागणार होत्या त्या काढून घेतल्या आणि ह्या सगळ्या अननेसेसरी गोष्टी होत्या, म्हणजे कमी लागणाऱ्या गोष्टी होत्या, तर यांचीसुद्धा आता व्यवस्थित अशी पॅकिंग करून घेते, म्हणजे त्या मला वेळेच्या वेळी सापडतील. आणि पॅकिंग करताना ना प्रत्येक गोण्यावर मी असं नाव टाकून घेतलं होतं की या बॅगेत काय काय ठेवलेलं आहे मी, म्हणजे जेव्हा मला ती वस्तू पाहिजे तर मग मला जास्त शोध करायची गरज पडणार नाही. तर त्यामुळे मग अशा पद्धतीने मी इथे पॅकिंग केलेली होती. तर तुम्हीसुद्धा जर शिफ्टिंग करत असाल ना सामानाची, तर मग एका स्पेसिफिक गोणीमध्ये तुम्ही काय काय ठेवलेले किंवा बॉक्समध्ये कंटेनरमध्ये तुम्ही काय काय ठेवलं आहे ना, तर ते जर लिहिलं तर मग आपल्याला पटकन गोष्टी सापडतात. तर गोष्टी सापडण्यासाठी मदत होते. तर भरपूर साऱ्या आठवणी आहेत घराच्या. तर म्हणजे मी जेव्हा सामान पॅकिंग करत होते तेव्हा मला सगळ्या गोष्टी अशा एक 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 रिमाइंड होत होत्या. तर खरंच आपण घर किती कष्टाने बनवलेलं असतं, त्यात आपण घर घेण्यासाठीची जी मेहनत, परत ती आपण जेव्हा घरात राहतो तेव्हा घराची जी काळजी घेतो आणि नंतर अचानक ते घर सोडावं लागतं, तर तेव्हाच्या फिलिंग्स खूप वेगळ्या असतात. तर म्हणजे खूप जास्त मला असं इमोशनल फील होत होतं आणि असं वाटत होतं की इतकं छान घर मस्त आणि ते आपल्याला सोडून जावं लागते, पण नाईलाजामुळे आपण त्या गोष्टी करत असतो. पण चला असो, ठीक आहे, आपल्याला आणखीन एका नवीन घरात आपल्याला जायचं आहे, प्रवेश करायचा आहे, त्याच्यामुळे बी पॉझिटिव्ह होऊन मग सगळं पॅकिंग करायला परत सुरुवात केली. पण नाही म्हटलं ना तरीसुद्धा जे पहिलं असतं ते पहिलंच असतं. तर त्याला कशाचीच तोड येत नाही. तर ह्या घराची तर खूप जास्त आठवण येईलच आणि प्रत्येक क्षणाला मी ते घर मिस करणारच आहे. कारण आम्ही लग्न होऊन ह्या घरात आल्यानंतर आरविरांचं बालपण, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या घराशी खूप जास्त जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना ह्या घराबद्दल मी खूप जास्त अटॅच आहे आणि त्याच्यामुळे खूप जास्त इमोशनलसुद्धा आहे. तर मला काय म्हणायचं आहे तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळत असेलच. तर खूप जास्त म्हणजे सेंटी झाली होती जेव्हा मी ही सगळी पॅकिंग करत होती. तेव्हा माझी इच्छाच होत नव्हती की इथून निघावं असं, पण मग नाईलाजामुळे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. तर त्या आपल्यासाठी चांगल्यासुद्धा असतात. चला असो, आता इथे सगळी पॅकिंग वगैरे करून घेते मी आणि त्यानंतर मग नंतर घरातलं सुद्धा सगळं आवरायचं होतं आणि मला आज आहे ना ही सगळी पॅकिंग प्लस आहे ना किचनची जी क्रॉकरी होती त्याचीसुद्धा पॅकिंग करायची होती. तर ते सगळी छोटी मोठी पॅकिंग माझी करते मी आता आणि कुठे काय काय ठेवायचं हे सगळं डोकं लावून व्यवस्थित ठेवावं लागतं. त्याच्यामुळे मग वस्तू तुटफुटू पण नको व्हायला याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. तर व्यवस्थित काळजीपूर्वक सगळी पॅकिंग जर केली ना तर मग सगळ्या गोष्टीसुद्धा प्रॉपर आपल्याला मिळतात जागच्या जागी. छान असं मस्त संध्याकाळपर्यंत मला ना बेडरूमचीच पॅकिंग पुरली. त्यानंतर मग हे आले, स्वयंपाक वगैरे केला, जेवणं वगैरे केली. त्यानंतर आहे ना आज आम्हाला ही सगळी क्रॉकरीची पॅकिंग करून घ्यायची होती. तर क्रॉकरीसाठी यांनी ना छान असे बॉक्स आणलेले होते. तर मग सगळी क्रॉकरी व्यवस्थित अशी बॉक्समध्ये पॅक करायची होती. तर आपण एक एक वस्तू किती छान असं घेऊन आपलं घर सजवतो आणि त्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढून परत दुसऱ्या घरात शिफ्ट करायच्या असतात. तर ती जी फिलिंग असते ना ती खूप वेगळी असते आणि खरंच मी ती फील केली. तर आपल्याला खरंच खूप वाईट वाटतं की जे आपलं म्हणजे फर्स्ट जी गोष्ट आपली असते ना तर तिचं वेगळंच काहीतरी आपल्या अटॅचमेंट असते, त्या गोष्टीबद्दल वेगळंच प्रेम असतं. तर म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की जावं इथून, पण मग काय करणार आहे, आता जावं तर लागणारच. तर त्यासाठी बघा इथे आता सगळी क्रॉकरीची पॅकिंग करते मी. तर सगळं क्रॉकरीचं जे कॅबिनेट होतं माझं ते सगळं खाली करून घेतलं, कारण सगळे काचेची वगैरे भांडी होती ना, मग ते बॉक्समध्ये जर व्यवस्थित अशी रॅप करून मला पॅक करायची होती. तर एक एक करून सगळे भांडे काढले. त्यानंतर मग आता सगळं व्यवस्थित असं पॅक करतो
आणि कसं पॅक करतो हे सुद्धा तुम्हाला दाखवतेच मी. तर कंटिन्यू राहा व्हिडिओला. तर बघा आता हे अशा पद्धतीचे बॉक्स आणलेले होते आणि ह्या बॉक्समध्ये ना आम्ही छान असं पेपर वगैरे अंथरून दिला आणि पेपर अंथरून त्यानंतर मग सगळे जे भांडे होते काचेचे सगळ्यांना सेपरेट असं छान असं पेपरने रॅप केलं आणि नंतर मग ते बॉक्समध्ये ठेवले. तर कशा पद्धतीने ठेवले हे सुद्धा तुम्हाला दिसेलच. आता इथे पॅकिंगला छान अशी मस्त आता सुरुवात करतो आम्ही पॅकिंग करत होतो म्हणून विरांश पण इतका एक्साइट होता की मग पप्पा मी करतो, मम्मी मी करतो, असं सगळं चाललं होतं त्याचं. आणि मग आता बघा आता आम्ही छान अशी पॅकिंगला सुरुवात करतो आणि त्याची बडबड. तर अशा पद्धतीने बघा आम्ही पॅकिंग केली होती. सगळ्या बाउल्सला वगैरे पेपर वगैरे रॅप केला होता आणि त्यानंतर त्याला सुद्धा सेलोटेप मारला होता डबल पेपर रॅप करून, कारण ते फुटायला नको म्हणून. तर अशा पद्धतीने छान अशी मस्त आमची पॅकिंग सुरू होती. आणि आज आम्हाला ना रात्रीत ही सगळी पॅकिंग करायची होती क्रॉकरीची. त्यानंतर उद्याला ना मग बाकीचे जे घरातलं राहिलेलं होतं तर त्याचीसुद्धा पॅकिंग करायची होती. तर अशा पद्धतीने मग आम्ही सगळी पॅकिंग केली होती. पॅकिंग झाली होती आमची क्रॉकरीची, तुम्ही ती पाहिलीच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आपला पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग अशा पद्धतीने आमच्या आजपासून पॅकिंगला सुरुवात झालेली आहे. तर अजून उद्याच्या नेक्स्ट व्लॉग तो येईल, तो सुद्धा पॅकिंगचाच येईल आणि आम्ही कुठे शिफ्ट झालो तर ते सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओत कळणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा बघा नक्की. आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की आवडला असेल तर शेअर करा. तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.